नमस्कार मित्रांनो, हा माझा सोलो बाईक ट्रिपचा आहे 12वा दिवस। मी अमृतसरहून निघालो पठाणकोटसाठी। मी प्रत्येक वेळेस 5लाच माझी राईड सुरू करत असतो, 5 वाजता सकाळी। आणि आता जवळजवळ 6:30-7 वाजलेत, तर मी माझ्या बाईकला 1.5 तासानंतर रेस्ट दिली आणि मी पण सूर्योदयाचा आनंद घेतला। पठाणकोटच्या जवळ आल्याच्या नंतर मला एकदम सुंदर अशी आमराई लागली। म्हणजे एका साईडनं आंब्याचं झाड होते, एका साईडनं निलगिरीचे झाडं होते, त्यामुळे रस्ता खूप सुंदर दिसत होता। पठाणकोटनंतर मी जम्मू काश्मीरकडे जाणार आहे। तिथे मला हे माझं जे सिम कार्ड आहे प्रीपेड हे चलत नाही, त्यामुळे मी एक पोस्ट कार्ड सिम कार्ड इथं पठाणकोटमधून घेणार आहे। आज मी महाराष्ट्रापासून 2,000 ते 2,500 किलोमीटर दूर आलो आहे आणि एकटा आणि स्वतःच्या हिमतीवर आलो, त्यामुळे वेगळाच आनंद आहे मनामध्ये। नंतर मी पठाणकोटला पोहोचलो। पठाणकोटला पूर्ण आर्मी एरिया आहे, आर्मी छावणी आहे मोठी, त्यामुळे हे तोफ वगैरे जागेवर स्मारक वगैरे आहेत। मी इथं आता जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी यांच्याकडून पोस्टपेड सिम कार्ड घेतलं एक, आणि इथून मी छोटे गॅस आणि एक स्टोव घेतला मला मॅगी करण्यासाठी। एक ड्रीम आहे माझं की पहाडी एरियामध्ये मॅगी करून खाण्यासाठी, त्यासाठी मी हा स्टोव वगैरे घेतला। नंतर जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या बॉर्डरवर आलो। बॉर्डरवर हा पुतळा होता आणि हा टोलवेज होता। एंट्री केली, मला काही चेक वगैरे काही केलं नाही तिथं, आणि नंतर मी निघालो जम्मूकडे। एकदम डेंजर एरियामध्ये स्वतःच्या हिमतीवर आणि मेन म्हणजे बाईकवर मी जम्मू काश्मीरसारख्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये आता एंट्री करत आहे। त्यामुळे हे माझ्या लाईफचं खरं म्हणलं तर खूप मोठं ॲडव्हेंचर मी करायला चाललो आहे। चला पाहू आता काय होतं तर इथून पुढं। नंतर एका ठिकाणी मूग भजे आणि हा बर्गर टाईप वडापाव खाल्ला। पुढं बजरंगबली दिसले, दर्शन घेतलं, फोटो काढले थोडे, आणि मी पोहोचलो जम्मूमध्ये। जम्मूमध्ये मी थांबलो गुरुद्वारा दगियाना आश्रम जम्मू येथे। या गुरुद्वाऱ्यामध्ये मी माझ्या 12व्या दिवसाचा मुक्काम केला। इथे मला रूम फक्त 100 रुपयामध्ये भेटली, आणि जेवण पण इथे मी लंगरमध्ये केलं। अशाच पूर्ण माहितीसाठी आणि माझी ट्रिप कशी झाली हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, त्यासाठी मला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब नाही केलं तरी कम से कम व्ह्यूज तरी पहा तरी आहे। धन्यवाद।